नमस्कार। आज कार्तिक अमावस्या शके 1945। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 5000हून अधिक प्रलंबित प्रकरणात जवळपास 1,46,00,000हून अधिक रुपयांचा दंड वसूल। आणि ठाणे शहराच्या काही भागात गुरुवारी 12 तास पाणी पुरवठा बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मेरा नाम अमजद अहमद शेख है। मैं रहमतपुर शांतिनगर में रहता हूँ। जब भी मस्जिद में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए, तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए, उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है। तो इस करके मेरे बच्चों का 2-3 टीका छूट गया था। लेकिन टीचर लोग, सिस्टर लोग बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लगाया करो, ये करो। तो इस हिसाब से घर वालों को माने। इंद्रधनुष टीका कार्यक्रम मोहल्ले में ही चल रहा था, तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए। वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है, सही है। पहले पूरा खाते पीते नहीं थे, अभी और खाते पीते हैं और अल्हम्दुलिल्लाह हर बीमारी से महफूज है। अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका न छूटे। देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव म्हणून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी ध्वजदिन निधी संकलनात सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावं असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे यांनी केलं। जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीनं ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या। ज्या सैनिकांमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुरक्षितपणे राहत आहोत, त्यांच्याप्रती आदरभाव ठेवून त्यांचा अभिमान बाळगणं हे आपलं सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे। 136.64% उद्दिष्ट पूर्ण केल्याचा आनंद असला तरी सर्वांनी ध्वजदिन निधी संकलनास आपलं जास्तीत जास्त योगदान देऊन विहित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याला अग्रेसर ठेवावं। जिल्हा सैनिकी कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव यांनी गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही 1,84,80,000 रुपयांचं उद्दिष्ट असून त्यापैकी 2,52,52,000 इतका निधी संकलन झाला आहे असं सांगितलं। 2023 साठी आपल्या जिल्ह्याने आतापर्यंत 136.64% निधी संकलनाचं उद्दिष्ट साध्य केलं आहे। 23-24 या वित्तीय वर्षात 27,01,000 रुपयांची मदत विविध कारणांसाठी कल्याणकारी निधीतून वाटण्यात आली आहे। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली। यावेळी अमर जवान प्रतिमेला पुष्पचक्र वाहून शहीदांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी विशेष गौरव पुरस्कार प्राप्त तसंच सशस्त्र सेना ध्वजदिन 2022च्या निधी संकलनाचं उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि वेळेआधीच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या विविध शासकीय विभाग, संस्था, व्यक्तींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2023 संकलनाला ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाकडून सढळ हस्ते हातभार लावण्यात आला। पत्रकार संघाच्या वतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी 11,000चा धनादेश जिल्हा सैनिकी कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी अशा प्रकारे निधी संकलनाला हातभार लावणारा राज्यातील हा पहिलाच पत्रकार संघ असून पत्रकार संघानं उचललेलं हे पाऊल समाजापुढे आदर्शवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या। याशिवाय लक्षवेधी परिवाराकडून डॉक्टर अतुल राठोड यांनी 25,000चा धनादेश जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालयाकडे सुपूर्द केला। ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती झाली आहे। विद्यमान पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती झाली आहे। जयजीत सिंग यांना पोलीस महासंचालक म्हणून बढती मिळाली होती, मात्र ते ठाण्यातच कायम होते। त्यांच्या पदाचा दर्जा वाढवण्यात आला होता। आता त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे। आशुतोष डुमरे 1994 सालचे IPS अधिकारी असून त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आहेत काम केलं आहे। डुमरे यांनी
मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहायुक्तपद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायुक्तपद सांभाळले आहे. आस्थापना शाखेचे विशेष पोलीस महानिरीक्षक ATS लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष शाखा तसंच आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेतही त्यांनी काम केले. एअर इंडियामध्येही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. आशुतोष डुमरे हे अप्पर महासंचालक दर्जाचे अधिकारी असल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तपद अवनत करून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुंड या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रक, फलक, होर्डिंग्ज लावता येणार नाहीत. हे फलक चिकटवून शहर विद्रुपीकरण केल्यास दंड आकारण्याबरोबरच गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात दर बुधवारी अनधिकृत फलक सफाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. तिन्ही परिमंडळाचे उपायुक्त आणि सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवावी. या मोहिमेत सर्व अनधिकृत फलक काढले जातील याची दक्षता घ्यावी असं आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केलंय. तसंच वाहतूक परिचालनाच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या शहरातील वाहतूक बेटांवर सर्व बाजूंनी फलक लावण्यात आल्याचं सर्वत्र दिसतं. या फलकांमुळे वाहतुकीस अडथळा होतो तसंच शहर विद्रुपीकरण दिसतं. त्यामुळं या वाहतूक बेटांवर कोणत्याही परिस्थितीत फलक, होर्डिंग्ज लागणार नाहीत याची दक्षता सर्व सहाय्यक आयुक्तांनी घ्यावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मेट्रोच्या खांबावर चिकटवण्यात आलेल्या जाहिरातींमुळे शहरभर खराब चित्र निर्माण होतं. शहर सुशोभीकरण करून ठाण्याचं रूप बदलण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. त्यात मेट्रोच्या खांबांवर लावण्यात आलेल्या फलकांमुळे समस्या निर्माण होत आहे. मेट्रोचे खांब रंगवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसंच मेट्रो खालील भागात उद्यान, आसन व्यवस्था, सुशोभीकरण यांची कामं सुरू झालेली आहेत. अशा वेळी फलक चिकटवले किंवा होर्डिंग्ज लावले तर ते चित्र विद्रूप दिसतंय. त्यामुळे दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात येत असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. या फलकांबाबत महापालिका मेट्रो व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करत आहे. मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठकीचंही लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. मेट्रोच्या मालमत्तेवरील अनधिकृत फलक, होर्डिंग्ज काढण्यासाठी त्यांनी एखाद्या संस्थेची नेमणूक करावी. त्यांच्यासोबत महापालिकेची यंत्रणा काम करेल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं. आठवड्यातून एक दिवस संपूर्ण महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, होर्डिंग्ज सफाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. विविध ठिकाणी असे फलक लावल्यानं शहर विद्रूप होते. त्यामुळे ही मोहीम आवश्यक असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. दंड आकारणी आणि फलक परवानगीबाबत महापालिकेचं धोरण ठरलेलं आहे. त्याची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं. येऊर वनविभागाच्या अंतर्गत डोंगरावरील अनधिकृत मामाभांजे दर्ग्यावर कारवाईसाठी सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डोंगरावर असलेल्या अनधिकृत मामाभांजे दर्ग्यावर कारवाई करण्याची मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊरचे उपसंचालक उदय ढगे यांच्याकडे सकल हिंदू समाजाच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे. जर या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जंगल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मामाभांजा डोंगरावरील मामाभांजे या अनधिकृत दर्ग्यावर कारवाई करण्याचे आदेश एअरफोर्सने देऊन देखील वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसेनंतर आता या अनधिकृत दर्ग्यावर कारवाईची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली. येत्या काळात जर कारवाई केली नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे. दरम्यान मामाभांजे डोंगरावरील अवैध मजार हटवण्याची मागणी करणाऱ्या सकल हिंदू समाजाचे नेते विजय त्रिपाठी यांना फेसबुकवर जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत
ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यामध्ये येत्या गुरुवारी म्हणजे 14 डिसेंबर रोजी काही भागाचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिलीमीटर व्यासाचा वॉल बदलणं आवश्यक आहे. या जलवाहिनीवरील वॉल बदलण्याचं काम गुरुवारी म्हणजे 14 डिसेंबरला हाती घेण्यात येणार असल्यानं सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेतर्फे सिद्धेश्वर जलकुंभ, इटर्निटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समतानगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, माडा जलकुंभ, विवियाना मॉल आणि आकृती जलकुंभ अंतर्गत परिसर या भागांचा पाणीपुरवठा 12 तास पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसंच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने आणि जपून करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचं आयोजन करण्यात आलं आहे. शैक्षणिक संस्था स्तरावर प्रत्येकी उत्कृष्ट 2 संकल्पनांची निवड झाली आहे. जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात नव उद्योजकांचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हानिहाय ज्युरींची निवड करण्यात आली असून स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या पोर्टलवर हे मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातून सर्वोत्तम 10 विजेते निवडले जाणार असून प्रत्येक विजेत्याला 1 लाख बीज भांडवल देण्यात येणार आहे. विजेत्यांना 26 जानेवारी रोजी गणतंत्र दिवशी पुरस्कारित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये 9 संस्थांमधून 17 नवउद्योजकांची निवड महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत करण्यात आली असून ठाण्यातील VN बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथे सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी केलं. युवकांनी उद्योग व्यवसायासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनावं असं त्यांनी सांगितलं. स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या 17 उमेदवारांपैकी उपस्थित 14 उमेदवारांनी नाविन्यता विभागाद्वारे निवडण्यात आलेल्या परीक्षकांसमोर आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचं सादरीकरण केलं. या उपक्रमात राज्यातील शासकीय आणि खासगी विद्यापीठांच्या अधिपत्याखाली असलेल्या शैक्षणिक संस्था तसंच औद्योगिक प्रशिक्षण संस्था अशा एकूण 2172 संस्थांनी सहभाग घेतला, ज्या अंतर्गत 9227 नव उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला होता. दुकानांचे नामफलक मराठीत असावेत यासाठी महापालिकेची कारवाई सुरू असून आतापर्यंत 476 दुकानं आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 145 नोटिसा उथळसरमध्ये तर सर्वात कमी म्हणजे 5 नोटिसा वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत बजावण्यात आल्या आहेत. कोपरी नौपाडा 28, माजिवडा मानपाडा 34, लोकमान्य नगर सावरकर नगर 76, मुंब्रा 41, दिवा 120, वागळे 13 तर कळवा प्रभाग समिती अंतर्गत 14 प्रभाग समित्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाणे वाहतूक शाखेनं लोक अदालतीचं महत्त्व पटवून दिल्यामुळे 5000हून अधिक प्रलंबित प्रकरणं निकाली निघून जवळपास 1,46,00,000हून अधिक रकमेचा दंड वसूल झाला आहे.
वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो। त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन चालकाचे नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते। जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला दाखल करण्यात येतो। मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत। ती प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि वाहतूक विभाग ठाणे शहर यांच्या वतीनं नागरिकांना राष्ट्रीय लोक अदालतीचं महत्त्व पटवून देणं, त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या खटल्यांमध्ये तडजोड घडवून आणण्यास प्रयत्न करण्यासाठी गेल्या महिन्यात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात हेल्प डेस्क सुरू केला होता आणि त्यावर निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली होती। यावेळी जास्तीत जास्त वाहन चालक सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्या विरुद्ध दाखल खटल्यांमध्ये तडजोडी अंती दंडाची रक्कम कमी होईल याचं महत्त्व पटवून देण्यात आलं होतं। त्यास अनुसरून 9 डिसेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीला ठाणे आयुक्तालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल झालेल्या दाव्यांपैकी एकूण 5338 दावे अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आहेत। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 1,46,00,000 अधिक रकमेचा दंड वसूल झाला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त विनय राठोड यांनी दिली। यावेळी राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोडीअंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये राबवण्यात येणार आहे। तरी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना करण्यात आलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुमरे यांची नियुक्ती। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 5,000हून अधिक प्रलंबित प्रकरणात जवळपास 1,46,00,000 अधिक रुपयांचा दंड वसूल। आणि ठाणे शहराच्या काही भागाचा गुरुवारी 12 तास पाणीपुरवठा बंद। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।